तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। या ठिकाणी आलो, माढामध्ये डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आहे आणि माढामध्ये जे थोडेफार दूर गेलेले साहेबांपासूनचे लोक एकत्र येण्याचं प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आज माढा मतदारसंघात सुरू आहे। विशेषतः आज जे वातावरण झालं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये पवारसाहेबांच्या बद्दल लोकांना ज्या पद्धतीची वागणूक आणि ज्या पद्धतीचे आरोप किंवा याबाबत केले त्याच्याबद्दल भरपूर चीड आहे। विशेषतः 18 ते 30 वर्षाचा तरुण वर्ग जो आहे तो आज पवारसाहेबांना लाईक करतो आणि चित्र जसे जसे वेळ होईल, निवडणुकाचे उमेदवार जाहीर होतील त्याच्यानंतर ही जी माढ्यामध्ये प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इतरत्र पण सुरू होईल अशी मला आशा आहे। नाही, अकलूजला जी झालेली आहे बंडखोरी मी म्हणत नाही आहे, ते आमचेच लोक आहेत, बंडखोरी म्हणायला मी मागत नाही आहे, पण त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहे। अकलूजकर मोहिते कुटुंब राहिलं आणि आमच्या सांगोल्याचं आमचं 1.5 लाख मतदान आहे ते एकत्र राहिलं तर निकाल एकतर्फी राहील। पण या मीटिंगला ज्या वेळेला तिथे आम्ही एकत्र जमलो होतो, काही मर्यादा आहेत जोपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही, पण मला वाटतं आता चांगलं होईल आणि त्याची कलाटणी पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा होईल। सर, महत्त्वाचं काय आहे, कारण त्या एका मतदारसंघाहून इतर 4 मतदारसंघ, बारामती असेल, सातारा असेल किंवा सोलापूर असेल, यातला बराचसा तो भाग येतो, त्यामुळं हा विषय पुन्हा येतो की तुम्ही म्हणालात की जुनी माणसं धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराणं पवारसाहेबांसोबत येईल असे अंदाज दिसत आहेत तुम्हाला? मला मी परवा बोलीन तुमच्याशी या प्रश्नाचं। आता काही वेळापूर्वी म्हटले की पवारांपासून दूर गेलेले काही जण परत येण्याची शक्यता आहे, पण सगळे नको, भरपूर प्रेशर असतं, हे करतो कशाला। मला वाटतं तुमच्या प्रश्न विचारण्यामध्ये तुम्हाला वाटते व्हावं असं तुमच्या मनात दिसतंय, बोलताना बडबड। हा प्रश्न डबल ह्याच्यासाठी विचारायचा सर, विजय दादा VSI ला आले होते, VSI ची ती नॉर्मल बैठक होती, पण तिथं काही चर्चा झाल्यासारख्याकडून जुनी माणसं माढ्यातली म्हणलं विजय दादा नाही, विजय दादा VSI ला दरवर्षी येतात, ते याच्यामध्ये आहेत आणि पवारसाहेबांच्या बाजूलाच बसतात।